चाफ्याच्या झाडा का बरे आलास आज स्वप्नात? तेव्हाच तर आपले नव्हते का ठरले, दुःख नाही उरलं आता मनात. फुलांचा पांढरा, पानांचा हिरवा, रंग तुझा रंगतोय माझ्या मनात. केसात राखाडी पण पायात फुगडी, वेडी भाबडी मी तुझ्या मनात. चाफ्याच्या झाडा नको ना रे डोळ्यात पाणी आणू. ओळखीच्या तालात, ओळखीच्या सुरात हादग्याची गाणी नको ना म्हणू. तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात खेळलोय ना. जसे काही घोड्यावर तुझ्याच फांद्यांवर बसून उंच उंच हिंडलोय ना. चाफ्याच्या झाडा कुठेतरी काहीतरी चुकतंय, कुठेतरी काहीतरी दुखतंय. तुलाही ते कळतंय ना, कळतंय ना, कळतंय ना. चाफ्याच्या झाडा हसून सजवायचं ठरलंय ना. कुठं नाही बोलायचं, मनातच ठेवायचं. फुलांनी ओंजळ भरली आहे ना, फुलांनी ओंजळ भरली आहे ना. पद्मा गोळे यांची मित्रांनो ही कविता आहे आणि आपल्याच मनाशी इतका सुंदर संवाद घडू शकतो असं काहीसं दाखवणारी, असं काहीसं दर्शवणारी ही कविता आहे. एक साधारण अशी स्त्री आहे आणि कसल्याच्या तरी दुःखाचं कदाचित ओझं ती आयुष्यभर तिच्यासोबत घेऊन फिरली आहे. आणि आता आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर आल्यानंतर तिला तिच्या आयुष्यात हव्या असलेल्या पण नसलेल्या सुखाची आठवण होते आणि ती तिच्या मनाशी संवाद साधू लागते. म्हणते की जे सुख मला मिळालं नाही त्याचं दुःख कुठेतरी मनात आहे, पण याचा अर्थ असा नाही की माझं आयुष्य व्यर्थ गेलं आहे आणि मी सदैव त्या सुखाचा विचार करत आली आहे. पण माझी आत्तासुद्धा ओंजळ फुलांनी भरलेली आहे, मी आत्तासुद्धा सुखी आहे, पण त्या नसलेल्या सुखाचं दुःख माझ्या मनात कायम असणार आहे. पण इथून पुढे जे माझ्याकडे आहे, जे मी आयुष्यभर कमावलं आहे त्याचा आदर मी करेन आणि ही फुलांनी भरलेली ओंजळ कायम अशीच जपेन, असा काहीसा संवाद मला तो वाटतो. अर्थात मला ह्या कवितेकडे पाहिल्यावर हे चित्र उभं राहिलं. कदाचित तुम्ही या कवितेकडे दुसऱ्या नजरेने बघू शकता, तुम्हालाही कदाचित या कवितेचा दुसरा काहीतरी अर्थ सापडेल, उलगडेल. तुम्हाला या कवितेचा काय अर्थ लागतोय, तुम्हाला ही कविता कशी वाटली हे तुम्ही नक्की कळवा. आजचा हा भाग आवडला असेल तर जरूर कळवा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काव्यमनला तुम्ही खरंच खूप छान प्रोत्साहन देत आला आहात, अजूनही पुढेही द्याल अशी आशा आहे. काव्यमनच्या पुढच्या व्हिडिओची नक्की वाट पहा.